चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला आपण रामनवमी म्हणून साजरी करत असतो। प्रभू श्रीराम हे एक बाणी, एक पत्नी, एक वचनी होते। त्यांच्यामध्ये दैवी शक्ती होती, म्हणून तर त्यांनी वाईट लोकांचा नाश ते करू शकले। आई आणि वडिलांच्या शब्दाच्या बाहेर ते कधी गेले नाही, म्हणून त्यांनी 14 वर्ष वनवास पत्करला। अशा या प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस यंदा 26 मार्च 2026 ला वार गुरुवारी आलेला आहे। रामनवमी कशी साजरी करावी, रामनवमीची सेवा कशी करावी, तुमच्या घरात जर प्रभू श्रीरामांची मूर्ती नसेल तर मूर्तीवर अभिषेक कसा करावा, कुठली मूर्ती तुम्ही वापरू शकता, या संदर्भातली माहिती आणि मेन म्हणजे कुठली सेवा करावी। मुलं जर ऐकत नसेल, हट्टी असेल, तापट असेल, एखादी वाईट शक्ती असेल, बाधा असेल किंवा मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, मग ते अभ्यासाच्या बाबतीत असलं तरी सुद्धा काय सेवा करायची, कशी करायची, त्या संदर्भातली सविस्तर व्हिडिओ खाली दिलेल्या लिंकवर आहे। व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला मदत होईल आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।